मी आपल्याला सांगू इच्छितो, स्वतःला सुरुवातीला एक संभ्रम निर्माण करायला की वेल एज्युकेटेड वेल क्वालिफाईड उमेदवार म्हणून डॉक्टर काळगे यांची निवड करण्यात आली आणि तुमचा उमेदवार असं म्हणण्यात आलं. पण मला ह्या गेल्या 15 दिवसामध्ये कुठे डॉक्टर काळगेचं एक साधं स्पीचसुद्धा कुठं आढळून आलं नाही, आव्हान करताना इलेक्शनबद्दल किंवा कुठलं मेरिट मांडताना. खरं तर देशमुख आणि देशमुख कंपनीला एक सवय लागलेली आहे. आणि बनसोडे साहेबापासून बनसोडे गुरुजीला त्यांनी संपविलं, डॉक्टर कामत सरांना संपविलं, कंपन्या त्यांच्या विकायला लावल्या. याआधी त्यांना फक्त ताटा खाल्लं मांजर बनविणारेच उमेदवार लागतात. तसं एक उदाहरण म्हणजे डॉक्टर काळगे यांचं आहे. ते फार हुशार आहेत, काही तर देशाला उंच पातळीवर नेणार आहेत, लातूरचा फार विकास करणार, त्यांना इंजेक्शन गोळ्याच्या पण काही कळत नाही. माझं असं ऑब्झर्वेशन आहे, जेव्हापासून त्यांना दिलं पण देशमुखांनी त्यांना कुठंच भाषणसुद्धा नीट करू दिलं नाही. असं कुठं त्यांची कुठं क्लिप आलं नाही माझ्या आढळण्यात, माझ्या बघण्यात तरी. आणि दुसरी एक गोष्ट अजून सांगू इच्छितो मी आपल्याला की याआधी त्र्यंबक नाना भिशे असतील, वैजनाथ दादा शिंदे असतील, या जयंत आवळे असतील. जयंत आवळेला विलासराव साहेबाच्या काळामध्ये खासदार केले लोकांनी, त्यांना लोकसभेमध्ये कधीच फिरू दिलं नाही. ते निवडून गेले, ते डायरेक्ट शेवट तिकडंच गेले, ते कधीच लोकसभेमध्ये फिरले नाहीत. त्र्यंबक नाना भिशे असतील, वैजनाथ दादा शिंदे असतील, यांना ग्रामीणमध्ये कधीच देशमुखांनी फिरू दिलं नाही. मला सांगा आता डॉक्टर काळगे यांना हे देशमुख फिरू देतील असं किती जणांना खात्री वाटते? याचा मला प्रश्न नागरिकांना विचारायचा आहे. जर यांना आपल्या ताटाखालला मांजूर बनण्यासाठी डॉक्टर काळगे यांना उमेदवारी दिली असेल तर मी अशा उमेदवाराचा जाहीर निषेध करतो. आणि आपल्याला असं म्हणायचंय का की डॉक्टर काळगे फक्त स्वतःच्याच व्यवसायापुरते मर्यादित आहेत? डॉक्टर काळगे हे स्वतःच्या व्यवसायापुरतेच लिमिटेड आहेत. त्यांनी कधी याआधी सार्वजनिक काम केलं नाही, कुणालाही फुकट इंजेक्शन दिलं नाही, कुणाचे डोळे फुकट तपासले नाहीत. ते स्वतःचं राजकीय पोळी भाजण्यासाठी राजकारणात आले. आधी बीजेपीकडे तिकीट मागितले, पुन्हा काँग्रेसकडे गेले, पुन्हा बीजेपीकडे गेले, पुन्हा आता भेटलं नाही तर काँग्रेसनं म्हणले आता आपला कुठलाच उमेदवार नाही म्हणून अडकवा काळगेच्या डॉक्टर गळ्यामध्ये गडगी. एक थोडा बहुत खर्च होईल, पण या खर्चामध्ये पण त्यांना असं वाटतं की माझा आम्ही देशमुख धीरज देशमुख फार प्रचार करत आहे, हेलिकॉप्टर घेऊन उडत आहेत. पण त्यांना हे कळलं ना, हे ह्यांच्या विधानसभेची तयारी करत आहेत. लातूर शहर व ग्रामीणचे आमदार स्वतःच्या विधानसभेमध्ये कार्यकर्त्याची व लोकांची चाचपणी करण्याचा मोठा प्लॅन करत आहेत. आणि ह्याच्यामध्ये डॉक्टर काळगे खुश आहेत, पण डॉक्टर काळगेला यांनी कुठेही बोलले नाही. ते हुशार म्हणले, एज्युकेटेड म्हणले, त्यांचा कुठेही दिमाग दिसला नाही. क्रांतीसूर्य आपण ज्यांना आपलं हृदय सम्राट आणखीन पण मानतो, जावळे साहेबांनी एक संघर्षाचा लढा उभा केला मराठा समाजाचा, आणि तो लढा प्रचंड प्रमाणात महाराष्ट्रामध्ये गाजलाय. बरोबर. पण आणखीनही मराठा समाजाला न्याय मिळाला नाही पाहिजे. बरोबर. पण काही असे बेडोक आहेत की मराठा समाजाच्या प्रती मतदान करू नका, करायचं असेल तर इतर पक्षाला करा. काही युट्यूब पत्रकार जे की स्वतःची आर्थिक पोळी भाजण्यासाठी आणि एका पर्टिक्युलर पक्षाकडून काँग्रेसकडून सुपारी घेऊन ते जिल्ह्यामध्ये फिरत आहेत. आणि काय करत आहेत तर भारतीय जनता पार्टीनं कसं मराठा समाजाला वेळेत काढला सांगत आहेत. खरं तर मी मराठा समाजाचा आहे. मी अण्णासाहेब जावळे साहेबांसोबत काम केले. अण्णासाहेब पाटील यांनी स्वतःचा जीव बलिदान दिलं. मेटे साहेबाचा काल परवा जीव गेला. मराठा आरक्षणाचा विषय मी स्वतः खूप त्याबद्दल संवेदनशील आहे. पण यामध्येही काही दलाला आपली पोळी भाजून भारतीय जनता पार्टीतून कसं मराठा समाज लांब नेता येईल याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. पण मी आपल्याला सांगू इच्छितो, गेल्या 50 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीनं मागील 10 वर्षात जेवढं काही मराठा समाजासाठी काम करता आलं, मागील काळामध्ये आरक्षण दिलं ते हायकोर्टामध्ये काही कारणास्तव गेलं. यानंतर कुणबी सर्टिफिकेट मिळाले, त्या प्रत्येक मराठ्याला आरक्षणाचा लाभ भेटेल असं झालं. आता आणखीन काही प्रश्न थोडे बहुत पेंडिंग आहेत. यावर सगळ्यात जास्त चांगलं धोरणात्मक काम हे देवेंद्र भाऊच्या काळात भारतीय जनता पार्टीच्या सत्तेमध्येच झालेलं आहे. मला काँग्रेसमध्ये आणि राष्ट्रवादीच्या काळामध्ये एक जरी कागद आरक्षणासाठी चालला असेल तर कुठल्याही मराठा समाजाच्या नेत्यांनी किंवा चळवळीतील कार्यकर्ते दाखवा की काँग्रेसनं आमचं काम कसं योग्य केलं. मग त्या काँग्रेसच्या बाजूनं काही पत्रकाराला मतदान मागण्याचा काय नैतिक अधिकार आहे? त्याच्यामुळे अशा पत्रकार, पेड पत्रकार, लाचार पत्रकार ज्यांना मराठा समाजामध्ये संभ्रम व दरी निर्माण करून काही पक्षाच्या जातीवादीचा तेढ निर्माण बीजेपीच्या विरोधाची भडकवत आहेत आणि काँग्रेसला मतदानची करत आहेत, अशा पत्रकाराचा मी एक राजकीय कार्यकर्ता, सामाजिक कार्यकर्ता म्हणून जाहीर निषेध करत आहे. आणि मी आणखीन एक सांगू इच्छितो आपल्याला, अमित देशमुख व धीरज देशमुख यांना खरंच नैतिक अधिकार आहे का डॉक्टर काळगेबद्दल मतदान मागण्याचा? हा प्रश्न मी जनतेला विचारतो. त्याचं कारण विचारतो मी. जे स्वतःच्या विधानसभा क्षेत्रामध्ये लातूर शहर व ग्रामीणमध्ये कुठलंच धोरणात्मक एक विकासात्मक काम आणलं नाही, ज्यांनी कधीच 5 वर्षामध्ये स्वतःच्या विधानसभा क्षेत्रामध्ये फिरले नाहीत, कधीच लोकांमध्ये मिसळले नाहीत, कुठलंच राज्याचं एखादं समीकरण मोठं बजेट निधी आणलं नाही, अशा लोकांना डॉक्टर काळगेला मतदान करा. कोणत्या तोंडाने हे मतदान मागू शकतात? ज्यांना की पालकमंत्री असताना कोरोनाच्या टाइममध्ये यांनी कधी मदत केली नाही. आज डॉक्टर काळगेला मी अमित देशमुख आहे मतदान करा. कोणत्या मतदानावर मागतात? मी स्वतः 12 महिने स्वतःच्या विधानसभेमध्ये ॲबसेंट असतो, मी स्वतः फॉरेनला असतो, बाहेरगावी असतो, आणि डॉक्टर काळगेला निवडून द्या म्हणजे ह्याला बी मी कुठं दिसू देणार नाही. अशा लोकांना आपण मतदान करणार आहेत.
समाजामध्ये तेढ निर्माण करायचं, एससीच्या जागेवर ओपनचा दलित ओपन म्हणून काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करायचा, समाजाचं तेढ निर्माण करायचं, एसटीचे मतदान कसे ओढायचे, लिंगायताचे मतदान कसं, अरे असे राजकीय खेळी करून देशमुखाला जे राजकीय निष्ठा करत तो खरं तर आता इथं प्रमाण आहे. बाहेरच्या जिल्ह्यात काय झालं मला माहित नाही, आपल्या जिल्ह्यामध्ये असं राजकीय समीकरण चालत नाही जे देशमुखांनी खेळलं. भाजपाचे जे सध्याचे जे उमेदवार आहेत सुधाकर शृंगारे यांना लातूरकरांनी मतदान का करावं? मी म्हणतो की सुधाकर श्रंगाजे पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य होते. त्या काळात त्यांनी तेव्हापासून लोकांच्या प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमात वेगवेगळ्या ठिकाणी लागल त्या विद्यार्थ्याला, लागल त्या व्यक्तीला, घराचं कसल्या कुणाला वैयक्तिक आर्थिक काय मदत असेल ते सरळ हाताने केले. मी त्याचा साक्षीदार आहे. असे बरेचसे साक्षीदार या जिल्ह्यामध्ये आहेत. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जेवढे काही केंद्रीय प्रोजेक्ट आणायचे, पिटलाईन असेल, रेल्वे बोगीचा कारखाना असेल, या ठिकाणी रेल्वे मोठं नॅशनल हायवे जाळ असेल, कालचा टेंभुर्णी प्रश्न नितीन गडकरीच्या तोंडून त्यांनी ओढवून घेतला निलंग्यामध्ये. हा टेंभुर्णीचा 4 लाईनचा रस्ता करून घेणार आहेत. जे आपले मोठे प्रश्न होते पाण्याचा, वॉटर ग्रीडचा प्रश्न काल मोदी साहेबांनी व देवेंद्र भाऊंनी बोलून दाखविले. आपल्या काळात वॉटर ग्रीड मराठवाड्याचा प्रश्न सोडण्यासाठी आम्ही झटत आहेत. त्याचा प्रयत्न केला, ते काम चालू केलं. तर मधल्या 2.5 वर्षाच्या काळात त्याला खंड दिलता. डबल देवेंद्र भाऊ सरकारनं ते डबल एकदा पुन्हा शिंदे सरकार देवेंद्र भाऊ यांनी पुन्हा तो प्रोजेक्ट वॉटर ग्रीडचा चालू केला. वॉटर ग्रीड म्हणजे काय? नद्या जोड प्रकल्प करून पाणी लिफ्ट करून मराठवाड्याचा लातूरचा पाणी प्रश्न सोडवू नये. असा प्रश्न काँग्रेसच्या काळात एक तरी दाखवा सुटलेला. आज केंद्राचा भारत स्वतंत्र झाल्यापासून केंद्रामध्ये केंद्रीय पहिला प्रोजेक्ट म्हणजे बोगीचा कारखाना आला. एवढं आम्ही 17च्या 60 गोष्टी आहेत माझ्याकडे सांगण्यासाठी. त्याची यादी मी आपल्याला फेसबुक व सोशल मीडियावर टाकतो. एक तरी काम धीरज देशमुख व आम्ही देशमुखचं जिल्ह्यासाठी स्वतःच्या विधानसभेसाठी केलं, तेव्हा त्यांनी नैतिक अधिकार आहे त्यांना मतदार मागण्याचा. नाहीतर त्यांनी मतदारसंघामध्ये फिरून स्वतःचं अपमान करून घेऊ नये. लोक पाठीमागे बोलतात आमच्याशी, अरे ह्यानं कधी चालणार आता लोकसभेचा प्रचार करायला. मी तर याच्या पुढे जाऊन म्हणते लोकसभेचा प्रचार करणार डॉक्टर काळगे यांना बकरा करून ते स्वतःच्या विधानसभेचा 3 महिन्यावर जी विधानसभा आहे त्याचा प्रचार ते करत आहेत. आणि डॉक्टर काळगेला का मतदान? डॉक्टर काळगेला मतदान म्हणजे राहुल गांधीला मतदान का बरं? कारण डॉक्टर काळगे स्वतःचं सर्टिफिकेट टिकल का नाही सांगता येत नाही. आपल्याला ते मतदान वाया घालायचं का? सुधाकर श्रंगारे व भारतीय जनता पार्टीला मतदान म्हणजे मोदीला मतदान, मोदीला मतदान म्हणजे देशाच्या विकासाला मतदान आहे. त्याच्यामुळे सर्व नागरिकाला सांगतो, मराठा आरक्षणाचा बी यापुढचाही प्रश्न भारतीय जनता पार्टी सोडवू शकते. आतापासून 50-60% जे बी काम केले ते भारतीय जनता पार्टीच्याच काळात झाले. आपण समाज म्हणून राज्याच्या लेवलपर्यंत व समाजाच्या भूमिकेपर्यंत मी राज्यात आपल्याला मान्य करतो. पण केंद्राच्या व भारतासाठी व देशाच्या प्रगतीसाठी, देश जेव्हा विकासाच्या प्रगतीपथावर मोदीजींच्या सोबत आहे, इंटरनॅशनल लेवलला सगळ्यात जास्त आहे, G20चं आपण आज अध्यक्ष आहेत, इतकं लीड जर मोदी साहेब करत असेल, त्यांच्यासाठी आपण समाज म्हणून थोडं बहुत आपल्या भूमिकेवर तटस्थ राहा. पण मोदीजी म्हणून व केंद्र व भारत म्हणून आपण भारताच्या नागरिक म्हणून पण भूमिका बजावली पाहिजे, असं माझं मराठा समाजाला आव्हान आहे.